गुरु या शब्दाप्रमाणे आजचा विषय पण मोठा आहे. गुरु या शब्दाचा अर्थच मुळे मोठा, वजनदार, जड आणि हा विषयही मोठा आहे, शब्दही मोठा आहे आणि अशा गुरुचं आपल्या जीवनातलं स्थानही मोठं आहे. सगळंच मोठं असल्यामुळे आपल्याला पण मोठेपणाने त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे मोठ्या उत्साहाने किंवा मोठ्या गंभीरपणे. तर मला वाटतं सगळ्यात आधी कारण परंपरेमध्ये गुरुचं स्थान खूप मोठं मानलं गेलेलं आहे आणि वर्षातला एक दिवस गुरुसाठी म्हणून साजरा केला जातो आणि तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. आणि गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातली पौर्णिमा असते आणि ती आता परवाच्या दिवशी आहे. तर आपल्या पुराणांमध्ये व्यासमुनींना संपूर्ण विश्वाचे गुरु असं मानण्यात आलेलं आहे. परंतु आता हे व्यासमुनी जे आहेत ते बुद्ध पदाला प्राप्त झालेले आहेत, म्हणजे बुद्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांची जागा आता बोधिसत्व म्हणजे भगवान मैत्रेयांनी घेतलेली आहे आणि ते आता विश्वगुरूच्या पोझिशनमध्ये त्यांना मानण्यात येतं. तर हा आषाढ पौर्णिमेचा दिवस हा त्यांचा दिवस असा मानला जातो. तर अनेक लोकांना गुरु या शब्दाबद्दल थोडंसं ऑब्जेक्शन असतं, कारण त्याचे अनेक अर्थ आणि अनर्थ त्याच्यावरती गुंतलेले आहेत. त्यामुळे विश्वगुरूच्या ऐवजी विश्वशिक्षक असा शब्द थिओसॉफीमध्ये आणि कृष्णमूर्तींच्या संदर्भात वापरला जातो. तर विश्वशिक्षक म्हणजे बोधिसत्व म्हणजेच भगवान मैत्रेय आणि गुरुपौर्णिमेचा दिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर परंपरेमध्ये गुरुला खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे आणि गुरुशिवाय काही शक्य नाही असं मानलं जातं. परंतु प्रत्यक्ष जीवनात गुरु या शब्दाच्या अनुषंगाने मनुष्य जे ज्या काही क्रिया किंवा कृती करत असतो त्या गुरु ह्या संकल्पनेशी तेवढ्या सुसंगत वाटत नाहीत. तर गुरु ही संकल्पना काय आहे आधी आपण ती समजावून घेऊया आणि त्या संकल्पनेतून काय उद्भवतं त्याचे इम्प्लिकेशन्स आणि मग ती संकल्पना खरीच तशी आहे की ती काहीतरी वेगळी आहे आणि खऱ्या अर्थाने गुरु कोणाला म्हटलं जाऊ शकतं किंवा तसं काही असतं काय निसर्गामध्ये. तर या ठिकाणी आपण थोडा फॅक्च्युअली म्हणजे तथ्यात्मक दृष्टीने विचार करणार आहोत. केवळ कल्पना विश्वात वावरणार नाही आहोत. आता साधारणपणे गुरु म्हणजे एक मार्गदर्शक जो आपल्या जीवनात जेव्हा केव्हा अडचणी येतील तेव्हा त्या अडचणींच्या संदर्भात आपलं मार्गदर्शन करून त्यातून तो आपल्याला सोडवेल, जो आपलं रक्षण करेल, जो आपल्याला एक सुरक्षिततेची भावना आपल्यात रुजवेल किंवा ती तयार करेल. अशा व्यक्तीलाच आपण गुरु संबोधतो. म्हणजे गुरु म्हणजे केवळ शिकवणारा असं नाही.
कारण आता वर्गात किंवा शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, पण शिक्षकांना तसं आपण गुरु समजत नाही. किंवा एखादा टेक्निशियन तुम्हाला काही टेक्निकल गोष्ट शिकवतो, तर त्याला तुम्ही गुरु असं म्हणत नाही. किंवा तुम्ही काही प्रोफेशन शिकता, इंजिनिअरिंग शिकता किंवा आणखी कुठला प्रोफेशन शिकता, तर त्याच्यामध्ये तो शिकवणारा जो आहे त्याला आपण गुरु मानत नाही. तर गुरु हा म्हणजे एक तुमची जी आध्यात्मिक बाजू आहे त्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणारा, त्याच्या अनुषंगाने तुमची प्रगती करणारा किंवा तुमचं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करणारा, अशा व्यक्तीला गुरु मानण्यात येतं. पण अशी व्यक्ती खरोखर असते का, की जी हे सगळं आपल्यासाठी करू शकते? आणि जर असेल, तर अशा व्यक्तीने हे सगळं आपल्यासाठी का म्हणून करायचं? आपल्यामध्ये काय असं विशेष आहे, की ज्यासाठी अशा व्यक्तीने तिचा सगळा वेळ, तिचे सगळे रिसोर्सेस आपल्यासाठी वापरायचे? तर हा थोडासा गमतीदार प्रश्न आहे. आपण जे अटेन्शन गुरुकडनं अपेक्षित करतो, त्याला आपण खरोखर लायक असतो का? डू वी डिझर्व इट? की आपण आहे तसेच आपल्याला राहायचं असतं आणि फक्त जेव्हा अडी-अडचण येईल, त्यावेळी गुरुने आपला सांभाळ करायचा असतो. म्हणजे मी माझं जीवन मला हवं तसं जगेन. फक्त जेव्हा मी अडचणीत असेन, तेव्हा गुरुने माझी त्यातून सुटका करायची आणि मग मला पुन्हा माझं जीवन माझ्या आवडी-निवडीप्रमाणे जगू द्यायचं. तर असं गुरुने का म्हणून करायचं? आणि तशी काही व्यवस्था निसर्गात दिसत नाही. आणि त्यामुळेच आपण बघतो की बहुतेक माणसं ही स्वतः गुरु शोधत असतात किंवा शोधतात किंवा कोणाला गुरु करायचं किंवा कोणाला गुरु नाही मानायचं, हे सगळं त्या त्या व्यक्ती ठरवतात. आणि ते यासाठी ठरवतात की जीवनामध्ये जे अनेक प्रसंग घडत असतात, त्या सगळ्यांना तोंड देण्याची त्यांच्यात क्षमता नसते. त्यांना काहीतरी त्यामधून मध्ये मार्गदर्शनाची अपेक्षा असते, काहीतरी मदतीची अपेक्षा असते. आणि ती जो पूर्ण करेल असं त्यांना वाटत असतं, त्याला मग ते गुरु मानतात. आणि मग त्याच्याकडून ती सगळी अपेक्षा करतात. आणि ती जर अपेक्षा त्यांची पूर्ण नाही झाली, तर मग ते म्हणतात की हा गुरु काही कामाचा नाही. मग आता दुसरा गुरु निवडला पाहिजे किंवा दुसरा कुठला तरी गुरु शोधला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे तो त्यांचा गुरुचा शोध आणि गुरु म्हणून स्वीकार करणं आणि नंतर गुरु म्हणून पुन्हा टाकून देणं, पुन्हा नव्या गुरुचा शोध, हे त्यांचा म्हणजे त्यांच्या जीवनातल्या इतर अनेक ज्या कृती किंवा क्रियाकलाप असतात, त्यापैकीच हा पण एक त्यांच्या जीवनातला क्रियाकलाप होऊन बसतो. आणि त्यामध्ये मग पुन्हा वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे गुरु आणि मग त्या गुरूंची तुलना. मग कोणाचा गुरु श्रेष्ठ, कोणाचा नाही, कोण किती पोहोचलेला. आणि यामध्ये त्या शिष्याने काहीच व्हेरिफाय केलेलं नसतं. त्याने केवळ मानलेलं असतं, की हा मोठा गुरु, हा रिअलाइज्ड, हा अमुक, हा तमुक. पण तो खरोखरच तसा आहे का, हे त्याने व्हेरिफाय केलेलं नसतं. कारण ते व्हेरिफाय करण्याइतकी त्याच्यामध्ये क्षमताच नसते. त्यामुळे त्याने केवळ ते स्वीकार केलेलं असतं त्याचा किंवा ॲक्सेप्ट केलेलं असतं. आणि केवळ त्या ॲक्सेप्टन्सवर तो सगळं त्याचे मनोरथ रचत असतो आणि त्याच्या सगळ्या अपेक्षा अ, त्याच्यामध्ये गुंतवत असतो. पण अशा प्रकारे
जर त्याने गुरु निवडला असेल तर तो गुरु त्याच्या काहीच कामाचा नसतो. कारण एक गोंधळलेल्या मनोवस्थेतला मनुष्य, तर गोंधळलेल्या मनाने जेव्हा तो एखाद्याला गुरु मानतो, तेव्हा तो गुरु पण त्या गोंधळलेल्या अवस्थेतून निवड झालेला म्हणून तोही गोंधळलेलाच असतो. की त्यातून तो गोंधळ दूर करण्याऐवजी तो अधिकाधिक गोंधळच निर्माण करणार आहे शिष्याच्या जीवनामध्ये. आणि ज्या ठिकाणी अपेक्षा असतात त्या ठिकाणी त्या अपेक्षांचा गैरफायदा घेणारे लोक पण असतात. आणि त्यामुळे कोणीही स्वतःला गुरु असं प्रक्षेपित करून लोकांच्या ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षांप्रमाणे तो कृती करून त्यांचा विश्वास किंवा त्यांची श्रद्धा जिंकू शकतो आणि मग त्यांचा गैरफायदा घेऊ शकतो, त्यांना एक्सप्लॉइट करू शकतो. आणि बहुतेक आपल्या जीवनामध्ये हे असंच चाललेलं दिसतं. शिष्याला जे हवं आहे ते ती दुसरी व्यक्ती देण्याचा प्रयत्न करते जी स्वतःला गुरु मानते, आणि ती व्यक्ती पण मग त्या शिष्याकडून त्या व्यक्तीला जे हवं आहे ते घेते किंवा घेण्याचा प्रयत्न करते. आणि अशामध्ये आपल्याला असं दिसतं की शिष्यांचा बराचसा पैसा त्या गुरु दक्षिणा देण्यामध्ये खर्च होतो आणि गुरु त्याच्या बदल्यात त्याला एक सायकोलॉजिकल सिक्युरिटी म्हणजे एक मानसशास्त्रीय आधार, एक मानसशास्त्रीय सुरक्षिततेची भावना इतपतच त्याला देऊ शकतात. आणि सुरक्षिततेची भावना ही एक अतिशय भ्रामक किंवा भ्रम निर्माण करणारी कल्पना आहे. कारण माणसाला कशाने सुरक्षित वाटेल त्याचा काही असा नियम नाही आहे. एखादा विश्वासही त्याला सुरक्षित वाटायला पुरेसा असू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट ऍक्च्युली अस्तित्वात नसेल पण त्या गोष्टीचं अस्तित्व मानण्याने जर त्याला सुरक्षित वाटत असेल तर तो त्या गोष्टीचं अस्तित्व मानायला लागतो. मग ते अस्तित्व प्रत्यक्षात आहे की नाहीये याच्याशी त्याला काही सोयसूतक नसतं, पण ते मानल्यामुळे त्याला सुरक्षित वाटत असतं आणि म्हणून तो ते मानत असतो. म्हणजे अशा प्रकारची ही जी माणसाची अवस्था असते त्यातून निर्माण किंवा त्यातून निवड केलेला गुरु हा त्या अवस्थेचाच एक भाग ठरतो आणि त्यातून त्या व्यक्तीला फारसं काही मिळू शकत नाही. तर मग माणूस जोपर्यंत कन्फ्युज्ड आहे, गोंधळलेला आहे, तोपर्यंत तो गुरुचा शोध घेऊ शकत नाही. कारण तशा मनोवस्थेतून घेतलेला शोध हा त्याला एक गोंधळ निर्माण करणाऱ्याच गुरुकडे घेऊन जाईल किंवा त्याची जी काय गुरुसंबंधीची कल्पना असेल त्या कल्पनेनुरूपच गुरु त्याला मिळेल, पण तो त्याच्या फारशा काही कामाचा नसेल. असं म्हटलं जातं की शिष्य जर गुरुच्या शोधात निघाला तर तो त्याचं पर्यवसान शेवटी भ्रमामध्ये होतं. त्याला खरा गुरु मिळतच नाही, पण दुसरीच कोणीतरी फसवी व्यक्ती त्याला गुरु म्हणून मिळते आणि मग ती व्यक्ती त्याचा पूर्णपणे गैरफायदा घेते किंवा त्याला एक्सप्लॉइट करते. मग शिष्याने जर गुरु शोधायचा नाही तर मग गुरु मिळणार कसा काय? तर असं म्हटलं जातं की शिष्य गुरु शोधत नसतो तर गुरुच शिष्याला शोधत असतो किंवा गुरुच त्या शिष्याकडे येतो. आता प्रश्न असा उद्भवतो की गुरुने का म्हणून शिष्याकडे यायचं? शिष्याने असा काय कुठला मोठा तीर मारलेला आहे की ज्यासाठी गुरुने त्याच्याकडे यायचं? जर व्यक्ती तिचं तिचं गोंधळलेलं जीवन जगत असेल, संपूर्ण जीवन ज्याच्यामध्ये दुःख आहे,
संघर्ष आहे, स्ट्रगल आहे, विविध प्रकारच्या मानसिक अवस्थांमधून व्यक्ती जात असते. अशा व्यक्तीकडे कोणत्याही गुरुने का म्हणून यायचं आणि त्याला शिष्य म्हणून का ॲक्सेप्ट करायचं? असं कोणीच करणार नाही. म्हणजे इव्हन सामान्य माणूस सुद्धा त्याच्या अनुरूप अशी जर त्याला व्यक्ती भेटली, तरच तो त्या व्यक्तीशी मैत्री करेल किंवा काही संबंध ठेवेल. पण जी व्यक्ती त्याला जराही अनुरूप अशी नाहीये, अशा व्यक्तीच्या तो संपर्कातही राहू इच्छिणार नाही. आणि त्यामुळे असं संघर्षमय जीवन जगणारे आपण आपल्याला कोणत्याही गुरुने जर खरा गुरु असेल, तर त्याने का म्हणून शिष्य म्हणून स्वीकारावं? असं आपल्यात काय आहे, की ज्यासाठी तो आपल्याला आपला शिष्य म्हणून स्वीकार करेल? तसं काहीच दिसत नाही. आणि त्यामुळे शिष्याने जर गुरु शोधला, तर तो फसला जाऊ शकतो. आणि गुरुने शिष्याकडे यायचं म्हटलं, तर त्या शिष्यामध्ये असं विशेष काही नाहीये, की ज्यासाठी गुरुने त्याच्याकडे यायचं. आणि त्यामुळेच गुरु आणि शिष्य हा विषय मग इथंच संपतो. की शिष्याने गुरु शोधून काय उपयोग नाही, कारण त्याला खरा गुरु मिळणारच नाही. आणि गुरु शिष्याकडे येणार नाही, कारण शिष्य अजून त्याच्या लायक नाहीये. आणि त्यामुळेच मग हा अशा प्रकारचा जो गुरुसंबंधीचा खटाटोप आहे, किंवा अशी जी गुरुची एक संकल्पना आहे, जी लोकांमध्ये किंवा जगामध्ये दिसते, ती संकल्पना कृष्णमूर्ती पूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात, की असा गुरु नाहीच आहे किंवा अशा गुरुचा काही उपयोग नाही. आणि ते असंही म्हणतात, की मोस्टली जे गुरु म्हणून स्वतःला प्रक्षेपित करत असतात, तर ते गुरु ह्या शब्दाच्या अनुरूप काहीच करत नसतात. इनफॅक्ट कृष्णमूर्तींनी जी गुरु या शब्दाची व्याख्या दिली आहे, त्याप्रमाणे गुरु म्हणजे अशी व्यक्ती, की जी दर्शवते, सुचवते. अशी व्यक्ती, की जी दुसऱ्यामधला अज्ञानाचा अंधकार दूर करते. परंतु त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजकालचे जे आधुनिक काळातले गुरु आहेत, ते दुसऱ्याचा अंधकार दूर करण्याऐवजी स्वतःचाच अंधकार त्यांच्यावर लादत असतात. की त्यांचं अज्ञान दूर करण्याऐवजी स्वतःचं अज्ञान त्यांच्यावर लादत असतात. म्हणजेच ते गुरु होण्याच्या किंवा गुरु या पदाच्या लायकीचेही नसतात. आणि त्यामुळे मग अशा लोकांच्या मागे लागून आणि त्यांना गुरु मानून मनुष्य हा आपलं नुकसानच करून घेत असतो. मग जर प्रत्यक्षात असा गुरु जर आपल्याला भेटत नसेल, तर मग मनुष्य कल्पनेतला गुरु शोधायला लागतो. मग त्या कल्पनांमध्ये मग अनेक व्यक्ती येतात, अनेक प्रतिमा येतात, आणि त्यांच्या संबंधी त्याने जे इतरांकडून ऐकलेलं असतं किंवा ग्रंथांमधून वाचलेलं असतं, त्याच्या अनुषंगाने मग तो त्या कल्पनेतल्या व्यक्तीला आपला गुरु मानायला लागतो. आणि मग त्या कल्पनेकडून तो मार्गदर्शनाची किंवा याची अपेक्षा करू लागतो. तर ह्या मानण्यातून त्याला फक्त एक मानसशास्त्रीय सुरक्षितता, सायकोलॉजिकल सिक्युरिटी मिळत असते. आणि त्यासाठी ही संकल्पना त्याला उपयुक्त ठरते. कारण मनुष्याचा मेंदू जोपर्यंत सायकोलॉजिकली पण सुरक्षित त्याला वाटत नाही, तोपर्यंत तो नॉर्मली काम करू शकत नाही. आणि त्यामुळे भौतिक सुरक्षिततेबरोबरच मानसशास्त्रीय सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची आहे. आणि गुरु ही संकल्पना जर त्याला मानसिक सुरक्षितता देत असेल, तर मग ती संकल्पना तो त्या सुरक्षिततेसाठी म्हणून तो ॲक्सेप्ट करतो. परंतु
त्यातून त्या संकल्पनेतली ती व्यक्ती प्रत्यक्षात तशी असेलच किंवा त्या व्यक्तीकडून त्याला ज्या अपेक्षा त्याच्या आहेत त्या पूर्ण होतीलच असं काही नाहीये. कारण शेवटी ती एक कल्पना आहे. ती एक काल्पनिक गोष्ट आहे. आणि त्यामुळे मग ज्याला तथ्याच्या अनुसार जगायचं आहे किंवा तथ्याला धरून, वास्तवाला धरून जगायचं आहे, त्याला मग ह्या अशा संकल्पनांचा फारसा काही उपयोग होत नाही. आणि त्यांना मग आपण अंधश्रद्धा असं संबोधतो. कारण अशी कुठलीही श्रद्धा जी जिचा पडताळा घेतलेला नसतो, परंतु केवळ त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो, ती खरी असेल किंवा नसेलही, तर अशा ह्याला आपण अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा म्हणतो. आणि लोक अंधश्रद्धा ठेवायलाही तयार होतात, कारण तशी श्रद्धा ठेवल्याने त्यांना सुरक्षित वाटत असतं, त्यांना एक दिलासा मिळत असतो, एक सुरक्षिततेची भावना त्यांच्या आतमध्ये वसत असते आणि त्यामुळे ते तसं ऍक्सेप्ट करतात. पण त्यातून शेवटी त्यांचा भ्रमनिरासच होणार असतो. म्हणजे जेव्हा ती कल्पना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना खरोखरच सुरक्षितता प्रदान करू शकत नाही आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो. परंतु मग ते पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी कल्पनेच्या शोधात लागतात. त्यामुळे हा सगळा जो खटाटोप आहे हा तसा व्यर्थ आहे. पण मग निसर्गामध्ये गुरु म्हणता येईल असं काहीच नाहीये का? की केवळ ही एक मानवाने निर्माण केलेली संकल्पना आहे की निसर्गात खरोखरच तसं काही आहे? तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अगोदर हे मानावं लागेल की प्रत्येक मनुष्य जो आहे, या मनुष्यामध्ये अथांग अशा संभावना आहेत. म्हणजे इन्फायनाईट पोटेन्शियल असं हे प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, प्रत्येक मानवामध्ये आहे. आणि या संभावनांचं प्रकटीकरण, त्यांचा विकास, त्यांचं उन्मिलन हे निसर्गाला अपेक्षित आहे. आणि त्या दिशेने मग सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि हे आंतरिक उन्मिलन हे सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. ती थांबणारी नाहीये. असं नाही की आता पूर्ण उन्मिलन झालं आणि आता ती प्रक्रिया थांबली, असं नाहीये. कारण जेव्हा आपण इन्फायनाईट म्हणतो तेव्हा ते अनएंडिंग, त्याला काही लिमिट नाही. तर ह्या असं उन्मिलन होत असताना तर जितकं अधिक उन्मिलन होईल तितक्या अधिक शक्यता त्या व्यक्तीमध्ये प्रगट होत जातात. म्हणजेच तेवढ्या अधिक संभावना प्रकट स्वरूपात त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. आणि जेव्हा त्या संभावना प्रकट स्वरूपात दिसतात तेव्हा त्याप्रमाणे ती व्यक्ती कृती करू शकते किंवा त्या व्यक्तीचं आकलन त्याप्रमाणे होऊ शकतं किंवा त्याप्रमाणे ती व्यक्ती वागू शकते. आणि त्यामुळेच मग आपल्याला असं दिसतं की हे उन्मिलन जितकं जास्त एखाद्या व्यक्तीमध्ये, तितकी ती व्यक्ती जास्त सक्षम. आणि या उन्मिलनाच्या दिशेनेच मग हा सगळा निसर्ग चक्र जे आहे, जन्म मृत्यू म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे जे चक्र आहे हे या उन्मिलनाच्या दिशेनेच चाललेलं असतं. तर ह्या चक्राचा जो उपयोग आहे तो माणसाच्या आंतरिक उन्मिलनासाठी म्हणून असतो. आणि जेव्हा हे उन्मिलन या चक्राच्या माध्यमातून पूर्णपणे घडतं, म्हणजे एका स्टेजपर्यंत घडतं की त्याच्यानंतर या चक्राचा उन्मिलनासाठी म्हणून काही उपयोग नसतो. म्हणजेच आपण असं बघितलं की जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म हे जे चक्र आहे, या चक्रातून
माणसाला सातत्याने जावं लागतं आणि परंपरेत म्हटलं की यातून सुटणं म्हणजेच मुक्ती मिळणं. पण केवळ यातून सुटणं म्हणजे मुक्ती नाहीये. तर हे चक्र का आहे? त्याचं उद्दिष्ट काय आहे? ते पूर्ण झाल्याशिवाय ह्या चक्रातून सुटका होऊ शकत नाही. आणि त्याचं उद्दिष्ट आहे व्यक्तीचं किंवा माणसाचं पूर्ण आंतरिक उन्मिलन म्हणजे इनर अनफोल्डिंग. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे चक्र थांबू शकत नाही. आणि त्यामुळे असं उन्मिलन झालेल्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांना मग पुन्हा जन्म घेण्याची या देहामध्ये आवश्यकता राहत नाही. म्हणजे ते या चक्रातनं बाहेर पडलेले असतात. आणि अशा व्यक्तींना जीवनमुक्त असं म्हणतात. तर जीवनमुक्त म्हणजे त्यांच्या आतल्या संभावनांचा त्या ज्या स्टेजला ते पोहोचले आहेत त्या स्टेजपर्यंतचा उन्मिलनाचा जो भाग आहे तो पूर्ण झालेला असतो. आणि त्यामुळे त्यांना पुन्हा जन्म घेऊन त्यातून त्यांना अधिक आणखी काही मिळणार नसतं किंवा त्यातून काही त्यांना अ, होत नसते. कारण त्याच्यानंतरचं जे उन्मिलन आहे त्यासाठी त्यांना ह्या आधीच्या अ, गोष्टींची म्हणजे देहाची गरज नसते आणि त्यामुळे त्यातून ते मुक्त झालेले असतात. तर अशा व्यक्तींना आपण जीवनमुक्त असं म्हणू शकतो. थिऑसॉफीमध्ये त्यांना मास्टर्स असं संबोधण्यात येतं. तर ह्या ज्या जीवनमुक्त व्यक्ती आहेत, केवळ या जीवनमुक्त व्यक्तींनाच अ, शिष्य घेण्याची, एखाद्या व्यक्तीला शिष्य म्हणून स्वीकारण्याची पात्रता असते. म्हणजे कोणीही शिष्य म्हणून स्वीकार करू शकत नाही. कारण शिष्य म्हणून स्वीकार करणं म्हणजे त्या व्यक्तीची पूर्ण जबाबदारी घेणं असं आहे. आणि ज्या व्यक्तीची ऑलरेडी दुसऱ्या कोणाला तरी जबाबदारी घेतलेली आहे, अशी व्यक्ती आणखी कोणाची जबाबदारी नाही घेऊ शकत. आणि त्यामुळेच फक्त जे जीवनमुक्त आहेत, तेच कोणालाही शिष्य म्हणून स्वीकार करू शकतात. त्याच्यापेक्षा कमी म्हणजे जे अजून जीवनमुक्त नाही आहेत, ते काय कोणाला शिष्य म्हणून कोणाचाही स्वीकार करू शकत नाही. कारण ते त्याची जबाबदारी घेण्याची त्यांच्या क्षमताच नसते. आणि त्यामुळे त्यांनी जरी शिष्य म्हणून स्वीकार केला, तरी त्या ते ती रिलेशनशिप निभावण्या इतकं त्यांच्यामध्ये ती क्षमता नसते. ते निभावू पण शकत नाही. तर मग अशी परिस्थिती असेल तर आता आपण विचार करू शकतो, की माणसाने ज्यांना गुरु मानलेला आहे किंवा ज्याला गुरु मानतो, ज्यांची पूजा करतो, हे करतो, ते करतो, तर अशी व्यक्ती खरोखर जीवनमुक्त आहे का? आणि ते कसं फाइंड आउट करणार? तर सगळी अडचण मुख्य म्हणजे तेच आहे, की शिष्य जो आहे हा अतिशय संकीर्ण, सीमित असं जीवन जगत असतो. त्याच्या सगळ्या क्षमता आहेत त्या पण खूप सीमित असतात आणि एवढ्या लिमिटेशन मधून त्याच्याकडे ही व्यक्ती जेन्युइन आहे की नाही आहे हे शोधण्याचा काही त्याच्याकडे मार्गच नसतो. त्यामुळेच शिष्य हा गुरुला शोधू शकत नाही. पण गुरु हा शिष्याकडे येऊ शकतो. पण गुरुने शिष्याकडे का यायचं? तर यामध्ये आपण असं बघतो, की जे जीवनमुक्त आहेत तेच खऱ्या अर्थाने गुरु म्हटले जाऊ शकतात किंवा गुरु असं संबोधलं जाऊ शकतात. आणि हे जे जीवनमुक्त आहे त्यांचं संपूर्ण जीवन जे आहे, हे निसर्गाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या अंतर्गत निसर्ग नियमांप्रमाणे हे त्यांचं जीवन चाललेलं असतं. त्यात कुठलाही व्यक्तिगत असा घटक नसतो.
म्हणजे हे माझं जीवन आहे, हे मी माझ्या ह्याच्याप्रमाणे जगणार असं काही नाही. तर जे निसर्ग नियम आहेत, निसर्गाचाच एक भाग या स्वरूपात ते जगत असतात. आणि त्यातून मग ते, कारण निसर्गाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा उद्देशच जो आहे तो सजीवांचं आंतरिक उन्मिलन होणं, या दिशेने निसर्गाचं सगळं कार्य चाललेलं असतं. आणि त्याच दिशेने या जीवनमुक्तांचंही कार्य चाललेलं असतं. कारण ते जो काय नैसर्गिक प्रवाह आहे त्याच्या अनुषंगाने त्यांचं जीवन जगत असतात आणि त्याच्या विरोधात ते काहीही करत नसतात. त्याप्रमाणे ते जर त्यांचं जीवन जगत असेल आणि एखादी व्यक्ती त्याच्या अतिशय विपरीत असं जीवन जगत असेल, म्हणजेच जे जीवनमुक्त आहेत त्यांच्यात सेल्फ सेंटर्डनेस अजिबात नाही आहे. त्यांचं जीवन केवळ निसर्गाची जी व्यवस्था आहे त्याच्या अनुरूप त्यांचं जीवन हे चाललेलं असतं. आणि एक व्यक्ती, एक मनुष्य, तो पूर्णपणे सेल्फ सेंटर्ड असं जीवन जगत आहे. तर मग अशा व्यक्तीला ते शिष्य म्हणून का घेतील? कारण अशी सेल्फ सेंटर्ड व्यक्तीचा त्यांचं जे जीवन आहे त्यामध्ये त्याचा काहीच त्यांना उपयोग होणार नसतो. किंवा ते ज्या प्रकारे जीवन जगून ज्या प्रकारचं ते कार्य करत आहेत त्या कार्यातही त्या व्यक्तीचा त्यांना काहीच उपयोग होणार नसतो. मग अशा व्यक्तीला ते शिष्य म्हणून का स्वीकारतील? तर ते मुळीच स्वीकारणार नाहीत. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की शिष्य म्हणून स्वीकार होण्यासाठी माणसाने स्वतःला त्याच्या अनुरूप बनवलं पाहिजे. कारण तसं जोपर्यंत तो बनवत नाही तोपर्यंत त्या स्तरावरच्या व्यक्ती त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की याचा काहीही उपयोग नाही आहे. तर यातून मग प्रश्न जो उद्भवतो तो असा की माणसाने त्याचं रोजचं जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे, कुठल्या गोष्टी त्याने आपल्या आत विकसित केल्या पाहिजे की जेणेकरून हे जे जीवनमुक्त आहेत त्यांच्या तो उपयोगी पडू शकेल किंवा त्यांच्या कामास येऊ शकेल. असा जर त्याने प्रश्न विचारला तर मग त्याच्या अनुषंगाने तो शोध घेऊ शकतो. आता माणूस जो जगतो तो फक्त देह या स्वरूपात जगत नाही, तर त्या देहातून त्याच्या आतमध्ये जे काय विचारचक्र चाललेलं असतं, जे भावनांचे उद्रेक आणि उद्वेग चाललेले असतात, ते सगळं मिळून त्याचं जीवन हे घडत असतं. तर शारीरिक पातळीवर तर शुद्धता आणि स्वच्छता पाहिजेच, पण त्याहीपेक्षा अधिक आंतरिक पातळीवर म्हणजेच वैचारिक आणि भावनिक पातळीवर पण शुद्धता ही अत्यावश्यक आहे. कारण त्याशिवाय तो संपर्क होऊ शकत नाही. तर आपण जर आपली मानसिक अवस्था बघितली तर अनेक प्रकारच्या मानसशास्त्रीय प्रतिक्रिया आपल्या आतमध्ये सातत्याने उमटत असतात, घडत असतात आणि त्याप्रमाणे आपली मानसिक अवस्था तयार होत असते. आणि अशी मानसिक अवस्था जोपर्यंत आपली आहे तोपर्यंत आपण कम्युनिकेबल राहत नाही, तोपर्यंत आपल्याशी संपर्क साधला जाऊ शकत नाही. किंवा तो साधला गेला तरी त्यातून फारसं काही घडू शकत नाही. इनफॅक्ट त्यातून संघर्षच निर्माण होऊ शकतो. आता तुम्ही असं समजा की एखादी व्यक्ती क्रोधाच्या अवस्थेत आहे, तर अशा व्यक्तीशी जर दुसरा कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल तर त्या संपर्कातून याचा क्रोधच त्याला उत्तर देईल.
आणि त्यामुळे मग तो त्या व्यक्तीवर रागावेल आणि त्यामुळे मग त्या व्यक्तीला संपर्क करून जे काय सांगायचं आहे किंवा जे कम्युनिकेट करायचं आहे ते करू शकणार नाही. म्हणजे आपण रोजच्या जीवनात हे बघतो की एखाद्या व्यक्तीला आपल्याला काही कम्युनिकेट करायचं असलं तर आपण आधी बघतो की त्या व्यक्तीचा मूड कसा आहे, तो रागावलेला तर नाही, शांत आहे ना, आनंदी आहे ना, आणि मग आपण हळूच आपल्याला काय कम्युनिकेट करायचं हे त्या व्यक्तीला सांगत असतो. पण ती व्यक्ती जर एखाद्या मानसशास्त्रीय प्रतिक्रियेच्या अवस्थेमध्ये असेल तर मग आपण अशा व्यक्तीला काही कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण आपल्याला माहिती असतं की कम्युनिकेशन होऊ शकत नाही. तर गुरु शिष्य हे जर नातं असेल तर त्या नात्यानुसार त्या दोन गोष्टींमध्ये एक संपर्क हा प्रस्थापित व्हावा लागतो आणि तो संपर्क तोपर्यंत प्रस्थापित होऊ शकत नाही जोपर्यंत शिष्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया, ह्या सगळ्या मानसशास्त्रीय अवस्था या चाललेल्या असतात आणि त्यातून तो तो संपर्क किंवा ते लिंक प्रस्थापित होऊ शकत नाही. तुम्ही आता असा विचार करा की समजा गुरुला काहीतरी कम्युनिकेट करायचं आहे शिष्याला आणि जेव्हा गुरु त्या शिष्याच्या संपूर्ण अवस्थेकडे बघतो तेव्हा त्याला असं दिसतं की तो शिष्य त्याच्याच याच्यामध्ये संपूर्ण हरवलेला आहे. त्याची जी मानसिक अवस्था आहे ती यांना जे कम्युनिकेट करायचं आहे ते ॲक्सेप्ट करण्यालायक नाहीच आहे. मग अशा वेळी गुरु काही कम्युनिकेट करू शकत नाही आणि त्यामुळे मग अशा शिष्याला काहीच मिळू शकत नाही. गुरुकडनं मार्गदर्शनही मिळू शकत नाही किंवा प्रेरणा किंवा काहीच मिळू शकत नाही. आणि मग अशा व्यक्तीशी हे गुरुने संपर्क तरी का म्हणून ठेवायचा आणि त्यांचा वेळ वाया घालवायचा. आणि म्हणूनच मग ते लक्ष देत नाहीत आणि त्यांच्याकडे फक्त टू वेट आणि वॉच याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. आणि शिष्य हा मजेत त्याचं त्याचं हे जीवन त्याला हवं तसं जगत असतो, परिणामांची पर्वा न करता, आणि सगळं ते मानसशास्त्रीय ओझं तयार करत असतो आणि ते घेऊन वावरत असतो आणि त्या ओझ्यामुळे त्या जीवनमुक्त स्तरावरच्या व्यक्ती त्याला कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत याचं त्याला भानही नसतं आणि त्याला त्याचं काही वाटतही नसतं आणि त्यामुळेच मग गुरु ही संकल्पना त्याच्या दृष्टीने एक पूर्णपणे निरुपयोगी अशी ठरते. तर हे सगळं जे आहे हे सगळं क्लिअर केल्याशिवाय माणसाला खऱ्या गुरुचा शिष्य होण्याची लायकी पण येत नाही. म्हणजेच त्याने आधी स्वतःचं जीवन तो कसं जगतो आहे याकडे लक्ष देऊन त्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या त्याने दूर केल्या पाहिजे. कारण ते तो जोपर्यंत करत नाही तोपर्यंत गुरुशी त्याचं कम्युनिकेशन होऊ शकत नाही. म्हणजे ही गोष्ट तशीच झाली की माणसाकडे ग्लास आहे, तो ग्लास पाण्याने भरलेला आहे, पूर्ण भरलेला नाहीये, अर्धा भरलेला आहे, पण ते पाणी सगळं गढूळ आहे. कारण माणसाच्या आतमध्ये ज्या मानसशास्त्रीय प्रतिक्रिया आणि जे कंटेंट किंवा जो आशय आहे त्यामुळे त्याचा संपूर्ण मन किंवा मानस हे गढूळ झालेलं असतं. मग अशा गढूळ पाणी असलेल्या पेल्यामध्ये जेव्हा तो स्वच्छ पाणी मागतो, आता एखादी व्यक्ती समजा त्याला भेटली पण की तिच्याकडे स्वच्छ पाणी आहे आणि ती देऊ शकते आणि ती व्यक्ती म्हणते आधी तू पेला आण, ग्लास आण,
मग त्यामध्ये मी देतो स्वच्छ पाणी. पण याच्याकडे हा एकच ग्लास असतो की जो घाण पाण्याने भरलेला असतो. तर पण त्याच्यामध्ये थोडी जागा असते आणखी पाणी घेण्याची. मग तो म्हणतो ह्याच्यातच द्या मला स्वच्छ पाणी. पण स्वच्छ पाणी देणारा तो बिलकुल तयार होत नाही त्याला. कारण त्याला माहिती असतं, की हे स्वच्छ पाणी त्याच्यात ओतलं की ते हे पण खराब होणार. की त्याला स्वच्छ पाणी मिळणारच नाही त्या व्यक्तीला. म्हणून तो म्हणतो, की तू आधी ह्या ग्लासमधलं जे अस्वच्छ किंवा घाण पाणी आहे ते फेक, ग्लास रिकामा कर आणि मग तू ये. मग तुला स्वच्छ पाणी मिळू शकतं. ती जी अडचण अशी आहे, की त्या ग्लासमधून ते पाणी फेकायचं कसं? तर कारण तो जो ग्लास आहे तो ग्लास पण त्या पाण्याचाच बनलेला आहे. आणि त्यामुळे त्यातून ते पाणी फेकणं हे त्याला जमत नाहीये. आणि तो म्हणतो पाणी कसं फेकायचं? म्हणजेच थोडक्यात माणसाच्या मनामध्ये खूप सगळा मानसशास्त्रीय आशय हा साठलेला आहे. आणि हा आशय तो जोपर्यंत काढून टाकू शकत नाही, तोपर्यंत त्या गुरूंचं कम्युनिकेशन त्याच्यापर्यंत येऊ शकत नाही. किंवा त्या गुरूंना आशीर्वाद द्यायचे असले तर तेही त्याच्यापर्यंत येऊ शकत नाही. आणि त्यामुळे ते सगळा तो मानसशास्त्रीय आशय काढून टाकणं. तो जर काढून टाकला तर मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. पण तो काढायचा कसा हाच त्याचा प्रॉब्लेम आहे, हीच त्याची समस्या आहे. कारण तो मानसशास्त्रीय आशय हा त्याच्यापेक्षा भिन्न नाहीये. त्याचं संपूर्ण अस्तित्व म्हणजेच हा मानसशास्त्रीय आशय. आणि त्यामुळे हा आशय काढून टाकणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व नाहीसं करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि कुठल्याही सजीवाला त्याचं अस्तित्व त्याला संपवण्याची इच्छा नसते किंवा त्याने का म्हणून संपवायचं. इनफॅक्ट जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे सजीवाची ती अधिकाधिक काळ सजीवावस्थेत राहण्याची असते. ती टर्मिनेट करण्याची नसते. आणि इथं त्याचा जो मानसशास्त्रीय आशय आहे, हेच जर त्याचं अस्तित्व असेल, हेच त्याचं जीवन असेल, तर मग तो ते संपवू शकत नाही. आणि तो ते जोपर्यंत संपवू शकत नाही तोपर्यंत ह्या दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ज्याला आपण हायर गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये येऊ शकत नाहीत. म्हणजेच गुरुशी त्याचा संपर्क होऊ शकत नाही. आणि मग आता यातून मार्ग काय, तोडगा काय निघू शकतो? या ठिकाणी कृष्णमूर्तींचा उपयोग होतो. या ठिकाणी मग कृष्णमूर्ती येऊन आपल्याला सांगतात की काय करता येणं शक्य आहे अशा परिस्थितीत. आणि त्यामुळे मग ते म्हणतात की हा जो मानसशास्त्रीय आशय आहे याच्याशी झगडण्यात, यासंबंधी काही कृती करण्यात वेळ आणि शक्ती वाया न घालवता त्याचं जर तुम्हाला आकलन झालं, त्याचा जर तुम्हाला बोध झाला, तर त्या बोधातून तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकतात किंवा त्या बोधातून मुक्ती येऊ शकते. आणि तो बोध होण्यासाठी आपल्याला त्याचं अवलोकन करणं आणि त्या अवलोकनासाठी त्यासंबंधी सजग असणं, त्याकडे अवधानपूर्वक बघणं हे आवश्यक आहे. आणि त्यातून मग ते आपल्याला तो अवेअरनेस, ते अवधान याकडे आणतात. आणि त्यातून मग जेव्हा हा जो मानसशास्त्रीय आशय आहे त्याचं आपल्याला थोडंफार जेव्हा त्याचा बोध व्हायला लागतो, थोडंफार आकलन व्हायला लागतं आणि त्यातून आपल्याला जेव्हा थोडंसं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं, त्यावेळी मग आपल्या आत एक स्पेस, एक अवकाश हा तयार व्हायला लागतो. आणि त्या अवकाशात मग ते जे कम्युनिकेशन आहे
जीवनमुक्ताचं ते त्या ठिकाणी येऊ शकतं. आणि ते कम्युनिकेशन येतं तेव्हा त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. म्हणजे ते इतकं युनिक आणि इतकं वेगळं असतं की यू कॅनॉट मिस्टेक ऑन इट. तो भ्रमही असू शकत नाही. इनफॅक्ट कृष्णमूर्तींच्या वर्क्समध्ये म्हणजे विशेषतः त्यांच्या नोटबुकमध्ये त्यांनी या संबंधी वर्णन केलं आहे. जेव्हा जेव्हा ते कम्युनिकेशन आलं तेव्हा तेव्हा ते त्याचा अदर या स्वरूपात त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि तो अदरनेस जो आहे तो अदरनेस मग त्या ठिकाणी होता. त्याच्याबरोबर ते बेनिडिक्शन, तो आशीर्वाद पण त्या ठिकाणी होता. आणि त्या संबंधित त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर हे सगळं जेव्हा आपल्या आतमध्ये एक आंतरिक अवकाश असतो, म्हणजे कारण आपलं जे आतमधलं जे स्पेस आहे ते सगळं या मानसशास्त्रीय आशयामुळे भरलेलं आहे. हे तिथं रिक्तता नाहीच आहे. त्यामुळे तिथं दुसरं काही येऊ शकत नाही. तर ती रिक्तता त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, आंतरिक रिक्तता. त्यासाठी या मानसशास्त्रीय आशयाचा विलय होणार. पण तो विलय असा तुम्ही त्याला पुसून टाकता येत नाही. तर तो विलय त्याच्या आकलनातून व्हावा लागतो. आणि त्या आकलनातून जेव्हा त्याचा विलय होईल तेव्हा मग त्या ठिकाणी जो अवकाश निर्माण होईल त्यामध्ये मग या बाकीच्या हायर गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे यातून आपल्याला असं दिसतं की आपण कोणाला गुरु करायचं म्हटलं तरी त्या गुरु करण्याला फारसा काही अर्थ नाही आहे. कारण ज्याला आपण गुरु करणार तो गुरु होण्याच्या लायकीचा पण नसेल. आणि जो खरोखर गुरु होऊ शकतो तो आपल्याला ऍक्सेप्टच करणार नाही, कारण तशी लायकी नाही आपली. कारण तो काही आपल्याला कम्युनिकेट करू शकत नाही, कारण आपण पूर्णपणे या मानसशास्त्रीय आशयाने भरलेलो आहोत. आणि त्यामुळे जोपर्यंत हा आशय आपण आकलनातून क्लिअर करत नाही तोपर्यंत खऱ्या गुरुची अपेक्षा करणं हे व्यर्थ आहे. ते मिळूच शकणार नाही. त्यामुळे मग आपण पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनाकडे येतो आणि त्यामध्ये आपल्याला जे जे काय करणं आवश्यक आहे ते सगळं आपल्याला करायला हवं आणि केलं पाहिजे, कारण त्याशिवाय ते येऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी पुन्हा कृष्णजी म्हणतात की तुम्हाला तुमच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत, तेव्हाच त्यातून वाऱ्याचे झुळूक येईल. पण त्या खिडक्या बंद असतील तर वारा नक्की येणार नाही. पण त्या उघडल्या तर वारा येईलच असं नाही, पण वारा येऊ शकेल, म्हणजे शक्यता निर्माण होईल वारा येण्याची. म्हणजेच आपलं आंतरिक जे घर आहे, इनर हाऊस, ते स्वच्छ ठेवणं, शुद्ध ठेवणं हे आपण करू शकतो. हे आपल्या हातात आहे. आणि ते जर तसं शुद्ध असेल तर मग त्या ठिकाणी त्या जीवनमुक्तांकडून कम्युनिकेशन येण्याची संभावना ही त्या ठिकाणी निर्माण होते. आणि ते हाऊस जर क्लीन नसेल तर मग ही संभावना ही अजिबात त्या ठिकाणी राहत नाही. मग आता आपलं जे आंतरिक घर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे त्या बाबतीत आपण काय काय करू शकतो. एक तर भौतिक पातळीवर आपला जो देह आहे तो स्वच्छ ठेवणं, त्यामध्ये केवळ त्या शरीराची बाह्य स्वच्छता नाही तर त्या शरीराच्या आतमध्ये आपण काय काय कोंबतो आहोत अन्न या स्वरूपात, त्याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे असं कुठलंही अन्न आपल्याला ग्रहण करता कामा नये की जेणेकरून
या देहाची संवेदन क्षमता ही कमी होईल. आणि त्यामध्ये मग अशा सगळ्या गोष्टी ह्या वर्जित ठरतात की ज्यामुळे ही संवेदन क्षमता ही नष्ट व्हायला लागते. म्हणजेच कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल नाही, कुठल्याही प्रकारचा टोबॅको किंवा तंबाखूचं सेवन नाही, कुठल्याही प्रकारचं अन्न की जे कोणाची हत्या करून मिळवलेलं आहे प्राण्यांची, तशा प्रकारचं अन्न खाऊनही उपयोग नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात ह्या देहाच्या शुचितेसाठी. पण त्याहीपेक्षा आपल्या आत मानसिक पातळीवर जो काय आशय आहे, त्या बाबतीतही आपल्याला खूप काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपले जे सूक्ष्म देह आहेत, ते सूक्ष्म देह जर ह्या सगळ्या मानसशास्त्रीय आशयामुळे नेहमी ॲजिटेटेड अवस्थेत असतील, टर्ब्युलंट अवस्थेत असतील, तर त्यामध्ये काहीच कम्युनिकेट होऊ शकत नाही. आणि त्यांना टर्ब्युलंट करणारे जे घटक आहेत, ते घटक त्याच्यावर आपण काम करणं आवश्यक आहे. आणि ते घटक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, कारण ते आपल्या रोजच्या जीवनाचा भागच आहेत. सगळ्यात एक महत्वाचा घटक म्हणजे कुठल्याही प्रकारची चिंता. तर जेव्हा माणसाची कुठल्याही गोष्टीची तो चिंता करत असतो, तेव्हा त्याचे जे सूक्ष्म देह आहेत ते सगळे टर्ब्युलंट अवस्थेत जातात. आणि त्यामुळे अशा व्यक्तीकडे काही कम्युनिकेट होऊ शकत नाही. तर चिंता करणं म्हणजे वरी. इनफॅक्ट आपल्याकडे असंही म्हणतात की चिंता आणि चिता ह्याच्यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. कारण सतत चिंता करणारी व्यक्ती जी आहे ती चितेपासून फार दूर नसते. म्हणजे त्या चिंतेपोटीही त्या व्यक्तीचा लवकर मृत्यू होऊ शकतो. आणि त्यामुळेच चिंता ही समजावून घेऊन ती आपल्या जीवनातनं कशी नाहीशी करता येईल. आणि कुठल्या गोष्टीची चिंता करणं म्हणजे तो एखाद्या गोष्टीसंबंधी तोच विचार पुन्हा पुन्हा करत राहणं आणि त्यासंबंधी कुठल्याही निर्णयाप्रत न येणं. म्हणजेच कुठल्याही निर्णयाप्रत न येता एखाद्या गोष्टीसंबंधी तो विचार करत राहणं, असं या चिंतेचं स्वरूप असतं. आणि जोपर्यंत माणसाचं मन अशा चिंतांनी भरलेलं असतं, तोपर्यंत तो स्पष्टपणे विचार करू शकत नाही किंवा दुसरं कुठलंही त्याच्या आतमध्ये तो स्वीकारू शकत नाही. आणि त्यामुळे ह्या चिंतेचं अवलोकन करून, या चिंतित अवस्थेचं अवलोकन करून ती अवस्था नाहीशी करता येणं किंवा कशी करता येईल याचा शोध घेणं हे महत्वाचं ठरतं. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा लोभ किंवा हावरटपणा हाही आपल्या सूक्ष्म देहांमध्ये टर्ब्युलन्स क्रिएट करतो आणि त्यामुळे त्यावरही कार्य करणं आवश्यक आहे. तसंच कुठल्याही प्रकारची स्वकेंद्रित भावना, स्वकेंद्रित विचार किंवा स्वकेंद्रित प्रक्रिया और क्रिया ही सुद्धा माणसाला घातक ठरते. कारण निसर्गामध्ये जो काही एक आशीर्वाद किंवा बेनिफिशियल फोर्स असा असतो, तो फोर्स पूर्णपणे असा सर्व दिशांनी पसरत जाणं अपेक्षित असतं. म्हणजे आता तुम्ही बघा की एखाद्या प्रकाशाचा स्रोत असेल, तर त्या स्रोतातून निघालेला प्रकाश हा सगळ्या दिशेने पसरत जातो. म्हणजे तो स्रोतापासून सर्व दिशांना तो पसरत जातो.
म्हणजेच तो बहिर्गामी असतो. परंतु जी व्यक्ती स्वकेंद्रित असते, अशा व्यक्तीच्या ऊर्जा, त्याचे विचार, त्याच्या भावना या सगळ्या बहिर्गामी नसतात, तर त्या सगळ्या त्या सेंटरच्या दिशेने काम करत असतात. म्हणजे विरुद्ध दिशेला त्यांची मूव्हमेंट असते. आणि तुम्ही बघा, एखादी सेल्फ सेंटर्ड व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीची प्रत्येक कृती, तिची दिशा ही त्या सेंटरकडेच असते. कारण त्या सेंटरच्या अनुषंगानेच तो सगळ्या कृती करत असतो. आणि त्यामुळे संपूर्ण त्याची जी ऊर्जा आहे ही त्या सेंटरच्या दिशेने जर कार्य करत असेल, तर अशा व्यक्तीमधून अशा प्रकारची ऊर्जा की जी सगळीकडे पसरत जायला हवी, अशी ऊर्जा जर त्या माणसाच्या आत आली, तर त्या ऊर्जेला आधी त्याचा हा जो विरोधी प्रवाह आहे त्याच्या आतल्या ऊर्जेचा, त्याला ओव्हरकम करून मग ती ऊर्जा ती पसरू शकते. पण मग त्याच्यामध्ये पुष्कळसा ऊर्जेचा व्यय होतो. कारण त्याचे ती जी सेल्फ सेंटर्ड ऊर्जा आहे ती ओव्हरकम करण्यासाठी ऊर्जा खर्च होऊ शकते. आणि त्यामुळेच मग अशा व्यक्ती तेवढ्या उपयुक्त ठरू शकत नाहीत. म्हणजे आता हे सांगण्याचा उद्देश असा की समजा त्या जीवनमुक्त व्यक्तीला ह्या माणसाच्या थ्रू, याच्या सूक्ष्म आणि भौतिक देहाच्या माध्यमातून त्यांना जर काही आशीर्वाद पाठवायचा असेल, त्यांना जर काही तो एक उच्च असा ऊर्जा पाठवायची असेल, तर ती ऊर्जा ही बहिर्गामी सगळ्या दिशेने पसरत जाणारी अशा स्वरूपाची. आणि ह्याच्या आतमध्ये तर सगळं कधी त्या सेल्फ सेंटर किंवा सेंटरच्या दिशेने मूव्ह करणारं. मग अशा वेळी ती ऊर्जा ह्याच्यामधून ती पसरू शकत नाही किंवा स्प्रेड होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मग अशा व्यक्तीचा त्या जीवनमुक्ताला काहीच उपयोग नाही, तो आशीर्वाद पाठवण्यासाठी किंवा काही हे करण्यासाठी. म्हणून हा जो सेल्फ सेंटर्डनेस आहे, हा ही समजून घेऊन ते अ, ते केंद्र नाहीसं होणं, हेही यासाठी आवश्यक आहे. तर इनफॅक्ट आपल्या मानसशास्त्रीय आशयामध्ये इतक्या विविध प्रकारच्या गोष्टी आहेत आणि त्यातल्या बहुतेक सर्व गोष्टी या निगेटिव्ह अशा स्वरूपाच्या आहेत. म्हणजे ज्यातून आपल्या सूक्ष्म देहांमध्ये एक प्रकारचा टर्ब्युलन्स, एक प्रकारची असंवेदन क्षमता निर्माण होत असते. आणि त्यामुळे मग अशा सूक्ष्मदेहांचा अशा प्रकारची ऊर्जा रेडिएट करण्यासाठी काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळे मग अशा व्यक्तीचा काही उपयोग होऊ शकत नाही त्या जीवनमुक्तांना त्यांच्या कार्यासाठी. तर ह्या काही थोड्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. म्हणजे थोडक्यात काय की माणसाला स्वतःवर काम करणं हे अत्यावश्यक आहे. स्वतःवर काम करून जोपर्यंत त्याच्या आतमध्ये ते एक रिक्त अवकाश तयार होत नाही, तोपर्यंत कुठलंही हायर कम्युनिकेशन त्याच्या मध्ये येऊ शकत नाही. आणि त्यामुळेच मग त्याला खरा गुरु तोपर्यंत भेटू शकत नाही. परंतु असं स्पेस जेव्हा तयार होईल, तेव्हा मग त्याच्या खऱ्या जीवनाला सुरुवात होईल. कारण मग त्याचं जीवन फक्त ह्या भौतिक पातळीवरच्या गोष्टींनी ठरवलेलं जीवन नसेल. तर त्याचं जीवन मग ते जे हायर फोर्सेस आहेत, जे त्याच्या आतमध्ये येतील आणि खेळतील, ते त्यांनी ठरवलेलं ते जीवन असेल. आणि त्यामुळे ते अतिशय वेगळ्या स्वरूपाचं असं जीवन असेल. तर मला वाटतं हा मी एक थोडा या विषयावरचा एक विचार आपल्यापुढे मांडला आहे. आणि हा जितका तथ्याला धरून सांगता येईल त्याप्रमाणे सांगण्यात आलेला आहे. यामध्ये अ, कल्पनाविलास नाही आहे. म्हणजे निसर्गाची जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने हा विषय आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यातून मग आपल्याला काय संकेत मिळतात किंवा काय आपण केलं पाहिजे यासंबंधी आपल्याला
आकलन होतं. तर त्या दिशेने आपण हा शोध घेतलेला आहे. तर मला वाटतं आता आपण प्रश्नांसाठी अ, अ, हे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि मग त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आपला हा शोध पुढे चालू ठेवू. सर गणेश बोलतो, विचारू का? हा गणेश बोला, विचारा. प्रश्न थोडा वेगळा आहे. म्हणजे हा मागचे जे आपले वर्कशॉप होते त्या संदर्भात होता. हा हा सर, जर एकदा तुम्ही सांगितलं होतं की जे मुलं असतात, लहान मुलं 4-5 हम्म, वर्षापर्यंत, हम्म. त्यांना नॅचरल एजंट्स त्यांची काळजी घेत असतात, अशा हं, पद्धतीने एका वर्कशॉपमध्ये बोलणं झालं होतं. हं. आणि जर समजा त्यांच्यावरती काही आपत्ती कोसळली आणि ते म्हणजे आता मी जवळच्या नातेवाईकांमध्ये पाहिलं की एका मुलाच्या आईचा मृत्यू झाला हं. 5 वर्षाच्या. तर त्यांची तशा पद्धतीने त्यांची काय म्हणजे दोष नसताना त्यांना ते तसे भोगावे लागतात आणि त्यांची कशी सुटका होते या सगळ्या प्रकारातनं, की त्यांना कशा प्रकारे दिलासा भेटू शकतो, कारण ते नुकसान जे झालेलं आहे त्यांचं ते झालेलं असतं त्यामध्ये. होय, ते जे नुकसान झालेलं असतं ते पण त्यांच्या कर्मानुरूपच झालेलं असतं. आणि ते प्रोटेक्शनचं मी प्रोटेक्शन या संदर्भात नाही म्हणालो मी. असं म्हणजे आपल्याला असं दिसतं की अ, जेव्हा एखाद्या बालकाचा जन्म होतो, तर त्याचे जे आतले कोश आहेत, म्हणजे प्राणमय कोश आहे किंवा आणखी हे आहे, तर त्याचे ते तयार होण्याची प्रक्रिया सुरूच राहते जन्म झाल्यानंतर सुद्धा. कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून व्हायच्या असतात. आणि ते सगळं जे आहे ते निसर्गातले जे या गोष्टी करणारे एजंट असतात ते त्या गोष्टी करत असतात. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हटलं की माणसाचा जो भौतिक देह आहे, तो देह तर त्या पेशींपासून तयार होतो आणि त्या पेशींच्या ह्याच्याप्रमाणे त्या पेशी ह्या त्याच्या पेरेंट्सकडनं त्याला मिळालेल्या असतात किंवा निर्माण झालेल्या असतात. परंतु त्या पेशीं ज्या प्रकारे तो देह घडवणार असतात, त्याचा जो मॅप आहे, तो मॅप हा प्राणमय कोश असतो. आणि हा प्राणमय कोश जो आहे, हा निसर्गाने प्रोव्हाइड केलेला असतो. म्हणजेच निसर्गातले अशा प्रकारचे काम करणारे जे घटक आहेत, ते हा प्राणमय कोशाच्या निर्मितीचं कार्य करतात. आणि ह्या प्राणमय कोशाची निर्मिती त्याचं जे काय प्रारब्ध ठरलेलं असेल, त्या प्रारब्धाप्रमाणे घडते. म्हणजे त्याला कुठले आजार होणार असतील किंवा आणखी काय काय ते ते त्याप्रमाणे सगळं हे या प्राणमय कोशात अ, अ, असतं आणि त्याच्या अनुषंगाने मग तो तो एक मॅप तयार होतो. त्या मॅपप्रमाणे मग त्याचा भौतिक देह, शरीर त्याचं तयार होतं. आणि हा जो प्राणमय कोश जो आहे तो तयार होण्याचं कार्य हे त्या बालकाच्या जन्मानंतर सुद्धा काही वर्ष चालू राहतं. आणि जोपर्यंत ते कार्य चालू राहतं तोपर्यंत त्या बालकाला त्याच्या शरीराचा पूर्ण ताबा हा मिळालेला नसतो. आणि साधारणपणे असं म्हटलं जातं की कुठलाही बालक जेव्हा एक 7-8 वर्षाचा होतो, तेव्हा तोपर्यंत बाय दॅट टाईम हे प्राणमय कोश पूर्ण व्हायचं काम हे पूर्ण झालेलं असतं. आणि त्यानंतर मग हे कार्मिक म्हणजे हे जे निसर्गाचे एजंट्स आहेत ते विथड्रॉ, कारण त्यांचं काम पूर्ण झालेलं असतं, ते विथड्रॉ. आणि त्यानंतर मग त्या शरीराचा पूर्ण ताबा त्या बालकाला किंवा त्या व्यक्तीला, जी त्या देहातनं जन्म घेतलेला असतो त्या व्यक्तीला मिळतो. आणि त्यानंतर मग ती व्यक्ती तिच्या ह्याच्याप्रमाणे जीवन जगायला मोकळी असते.
तर आपल्याकडे पण साधारणपणे असं बघतात, की साधारणपणे 7-8 वर्षाचा बालक झाला, की त्याचा उपनयन संस्कार असतो आणि त्या उपनयन संस्कारानंतर मग त्याच्या शिक्षणाला वगैरे सुरुवात होते. मग त्याला जो काही त्याचा डेली रूटीन आहे, त्या रूटीनप्रमाणे मग त्याला जगायला सांगतात. पण तोपर्यंत काही त्याला असं रूटीन किंवा असं काही त्याला दिलं जात नाही. तर त्याच्यामागची कदाचित हीच एक गोष्ट असेल, की तोपर्यंत अजून त्याचे जे सूक्ष्मदेह आहेत ते अजून तेवढे तयार झालेले नसतात आणि त्यामुळे मग तो टोटली फ्री नसतो त्याच्या मर्जीप्रमाणे जगायला. आणि जेव्हा हे सगळं कार्य पूर्ण होतं आणि हे सगळे नॅचरल फोर्सेस विथड्रॉ होतात, त्यानंतर मग ती व्यक्ती त्याच्या मर्जीप्रमाणे जगू शकते. परंतु मग ते कंडिशनिंग ऑलरेडी झालेलं असतं. म्हणजे तो प्राणमय कोश आणि त्याचे ते बाकीचे आंतरिक देह तयार झालेले असतात आणि मग विदिन दॅट लिमिटेशन मग ही व्यक्ती त्याच्या मर्जीप्रमाणे जगायला ही तयार होते. तर आणि त्यामध्ये अशा ज्या काही मेजर घटना असतात, त्या आधीच ठरलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनात त्या घडतात आणि त्या घडण्यातून मग त्या व्यक्तीच्या जीवनाला जो एक वेगळा टर्न मिळेल, तोही मग त्या प्रकारे पूर्वनियोजित असतो. कारण ती घटना घडली नसती तर तो टर्नही मिळाला नसता आणि मग त्याप्रमाणे त्या गोष्टी पुढच्या गोष्टी घडल्या नसत्या. असं सगळं ते हे असतं. म्हणजे ॲक्सिडेंट असा जीवनामध्ये फारसा दिसत नाही. निसर्गामध्ये निसर्ग व्यवस्थेमध्ये ॲक्सिडेंट असा प्रकार फारसा दिसत नाही. जे काय आहे ते निसर्ग नियमाप्रमाणेच घडत असतं. म्हणजे सर रॅन्डम असं काहीच नाही तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने जे आहे. हां. आज जगात जे घडतंय, काही घटना घडतायत आणि म्हणजे वॉर होत आहेत. बरेच मुलं त्याच्या मागे त्याची कारणं आहेत. त्याचे कॉजेस हा, आहेत. हा. आणि ती कॉजेस ही माणसाने सेटअप केलेली आहेत. आणि त्यामुळे ह्या घटना घडत राहतात. पण याचा अर्थ असा होत नाही, की या घटना अशाच घडत राहतील. कारण जर माणसाने त्याचे कॉजेस सेटअप केले आहेत, तर आत्ता या वर्तमानात सुद्धा मनुष्य नवीन कॉजेस सेटअप करू शकतो, की जेणेकरून त्या गोष्टी ज्या आहेत त्यांची दिशा बदलू शकते. कारण मग आधीचे जे कॉजेस आहेत ते कॉजेस आणि आत्ता तो जे कॉजेस निर्माण करेल, त्या दोघांचा मिळून जो परिणाम असेल, त्या परिणामाच्या दिशेने मग जगातली परिस्थिती जाईल. आणि त्यामुळे जो काय बदल करायचा आहे तो वर्तमानातच होऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये असं फिक्स्ड अनचेंजेबल असं नाही आहे काहीच. कारण जर आत्ताची परिस्थिती ही माणसानेच त्याच्या जगण्यातून घडवलेली असेल, तर आत्ताच्या परिस्थितीत या क्षणी सुद्धा मनुष्य काही कृती करून अ, त्या परिस्थितीला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. हे त्याच्या हातात असतं. फक्त यामध्ये अडचण आहे, की नेमकं काय करायला पाहिजे हे त्याला कळत नसतं किंवा माहीत नसतं. आणि त्यामुळे तो पुष्कळ वेळा हे ट्राय करून बघ, ते ट्राय करून बघ किंवा मग त्याच्या ज्या काही संकल्पना असतील, की हे केल्याने असं होतं, ते केल्याने तसं होतं आणि ते सगळं मोस्टली अनव्हेरिफाईड असतं. परंतु त्याच्याकडे त्याच्यापेक्षा दुसरं काही नसतं. मग त्यामुळे जे आहे तेच तो मग ट्राय करून बघत असतो. पण मग त्यामधून कन्फ्युजनच निर्माण होतं. कारण जर कुठल्या गोष्टीसंबंधी काही स्पष्टता नसेल, तर त्या गोष्टी केल्याने शेवटी कन्फ्युजनच वाढणार आहे. त्यातून त्या परिस्थितीची तोड निघत नाही त्यातून. म्हणजे परिस्थिती आपण समजतो तितकी भयावह किंवा ग्रीम अशी नाही आहे. त्याच्यामधलं मुख्य तत्व हेच आहे, की जर हा सगळा गोंधळ जगातला माणसानेच तयार केला असेल, तर माणूस तो निस्तरू पण शकतो. आणि तो निस्तरण्यासाठी जे करणं आवश्यक आहे, ते करण्याची क्षमता माणसामध्ये आहे. फक्त काय केलं पाहिजे ह्याचा त्याने व्यवस्थित शोध घेऊन, मग त्याप्रमाणे जर कृती केली, तर ह्या गोष्टी सगळ्या बदलू शकतात. किशोरजी नमस्कार. धन्यवाद. मी थँक्यू.
हा 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 हा, विनय बोला, नमस्कार विनय विचार. विनय बोल कसे आहात? नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा. माझा प्रश्न असा आहे हा की मगाशी आपण सांगितलं की जीवनमुक्तांकडे पोहोचण्यासाठी हम्म, तुम्हाला ह्या मार्गांचा अवलंब करून तुम्हाला जीवनमुक्तांपर्यंत पोहोचता येतं हम्म, आणि त्याचा तुम्ही पाठ पण सांगितला. पण हम्म, मागचा आमचा गत अनुभव किंवा आम्हाला ज्या पद्धतीने आमच्या मनावरती संस्कार झालेले आहेत, त्याचं फक्त हम्म, मी त्या विचारांचं फक्त संस्कारांचं जोडणं कितपत खरं आहे हेच हम्म. विचारतोय. की होय. आम्हाला आमचे संस्कार असे झालेले आहेत थिओसॉफिकल सोसायटीमध्ये किंवा आमचे गुरु असताना, की तुम्ही एखाद्या गोष्टीचे जोपर्यंत चॅनल बनत नाहीत, हम्म, तोपर्यंत ईश्वरी कृपा किंवा त्या गुरुदेवांची कृपा किंवा त्या मास्टरांची कृपा तुमच्यावरती होत नाही. म्हणजे हम्म, उदाहरणार्थ, की अ, कुठला ना कुठला तरी तुम्ही कार्यक्रम आधी हाती घेतला पाहिजे. त्याचे तुम्ही हम्म, चॅनल बनले पाहिजेत. ते काम गुरुदेवांना आवडलं पाहिजे. त्याच्यासाठी बारीक-बारीक गोष्टी गुरुदेवांना कशा आवडतील, ह्याच्यासाठी प्रिसाइजली काम करायला पाहिजे. तुम्ही अधिवेशन जर तुम्ही एखादं घेताय, तर ती सुद्धा एका मास्टरांचीच कृपा आहे. किंवा तुम्ही एखाद्यांच्या घरी थिओसॉफिकल सोसायटीच्या मीटिंग्स घेतायत, म्हणजेच तुम्ही खूप सिलेक्टेड व्यक्ती आहात. तुमच्यावरती खूप लक्ष आहे. तर ह्या सगळ्या अशा ज्या काही विचारांचे जे काही स्रोत आहेत, ह्या मास्टरांकडे जाण्यासाठी किंवा गुरुदेवांकडे जाण्यासाठी ह्या बरोबर आहेत का? ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, तर ह्याच्याबद्दल तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही काय उहापोह करू शकता? होय. कारण भौतिक पातळीवरच्या कृतीपेक्षा सुद्धा मानसशास्त्रीय पातळीवर आशय काय आहे हे फार महत्वाचं आहे. आणि तो आशय जोपर्यंत निगेटिव्ह स्वरूपाचा आहे तोपर्यंत मास्टरपर्यंत पोहोचण्याचा काही मार्ग नाही. म्हणजे नुसती कृती नाही, म्हणजे हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा अतिशय वेगळ्या प्रकारचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे आपण आता बघतो की एखाद्या माणसाकडून एखादा गुन्हा घडला, तर तो गुन्हा घडला म्हणजे ती जी फिजिकल कृती आहे किंवा भौतिक पातळीवरची कृती आहे, ती कृती आपण निषिद्ध मानतो. त्या कृतीच्या अनुषंगाने त्याला शिक्षा होते आणि ते सगळं होतं. परंतु ती कृती करायला लावणारी त्याची जी मानसिक अवस्था होती किंवा त्याचा जो मानसशास्त्रीय आशय होता, त्या आशयाकडे आपलं फारसं लक्ष नसतं. थोड्याफार प्रमाणात देतात ते, म्हणजे आता एखाद्याने मुद्दाम प्लॅनिंग करून केलेला गुन्हा आणि एखाद्याकडून अनवधानाने झालेला गुन्हा, दोघांना थोड्या शिक्षांचं स्वरूप वेगळं असतं. परंतु ते सोडलं तर त्याच्या पलीकडे त्या मानसिक अवस्थेचा विचार केला गेलेला नसतो. याचा अर्थ असा झाला की ज्या मानसशास्त्रीय अवस्थेमधून त्याने तो गुन्हा केलेला असेल, त्या गुन्ह्याची तर त्याला शिक्षा आली, पण मानसशास्त्रीय अवस्था त्याची तशीच राहिली. आणि ती अवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत पुन्हा त्या प्रकारचा गुन्हा त्याच्याकडनं घडू शकतो. आणि त्यामुळेच ती मानसशास्त्रीय अवस्था संपवणं किंवा तिचा विलय होणं हे अत्यावश्यक आहे. आणि त्यामुळेच मग या ठिकाणी तुम्ही काय कृती करता याच्यापेक्षा ती कृती करताना तुमची मानसिक अवस्था काय आहे, ही गोष्ट फार महत्वाची ठरते. आता एखादा रुटीनली थिओसॉफिकल मीटिंग घेत असेल आणि ती मीटिंग घेतल्यामुळे मग जे काय तुम्ही म्हणालात तसं लक्ष असणं हे वगैरे वगैरे ते सगळं, तो त्याच्यामागे असेल विचार. परंतु ते मीटिंग घेत असताना त्यामध्ये मीटिंगमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींची मानसिक अवस्था कशा प्रकारची आहे, ती मानसिक अवस्था रुटीन अशा स्वरूपाची आहे, मेकॅनिकल आहे, की त्याच्यामध्ये तेवढा उत्साह नाही आहे, किंवा ठीक आहे घ्यायची म्हणून घ्यायची एक नियम या स्वरूपात ती मीटिंग घेतली आहे. म्हणजे त्या मीटिंगमधून उपजत काय आहे, त्यातून खरंच एखादा स्पिरिच्युअल फोर्स असा तयार होतो आहे, की सगळेजण असे निरुत्साही काहीतरी रुटीनली घ्यायचं म्हणून बोर झालेले, मग कोणी काहीतरी विषय काढतो, मग त्या विषयावर काहीतरी बोलत राहणं, पण त्यातून खरंच काही स्पिरिच्युअल फोर्स निर्माण होतो आहे का? जर तो निर्माण होत नसेल तर मग अशा शेकडो मिटिंग घेऊनही काही उपयोग नाही ना. मग त्यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही आणि त्यातून मास्टर्सना तर काहीच मिळू शकत नाही. तर
ॲक्च्युअली कृष्णमूर्ती पण मीटिंग्स घ्यायचे जेव्हा ते सेल्फ प्रिपरेशन ग्रुप्स तयार करत होते टू रिसीव्ह द वर्ल्ड टीचर. त्यावेळी त्या ग्रुपमध्ये ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्तींना ते वेगळा स्पेशल वेळ देऊन त्यांच्याबरोबर ते मीटिंग घ्यायचे. आणि त्या मीटिंग घेताना त्यांचा मुद्दा हाच असायचा की तुमच्यात अजून तेवढी इंटेन्सिटी दिसत नाही, तेवढा उत्साह दिसत नाही, तेवढं हे तळमळ दिसत नाही आहे. आणि तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो खूप लूकवॉर्म आहे आणि त्यामुळेच गोष्टी घडत नाही आहेत. आणि ही गोष्ट ते प्रकर्षाने त्यांना निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या बहुतेक सगळ्या मीटिंग ज्या आहेत त्या रुटीन स्वरूपाच्या आहेत. त्याच्यामध्ये फारसा उत्साह असा काही दिसत नाही. मग त्यातून काही फार निष्पन्न होईल असंही दिसत नाही. आता जी काय थिओसॉफीची प्रार्थना आहे, ती आपण म्हणतो, तर ती प्रार्थना म्हणत असताना आपली मानसिक अवस्था तशीच असते असं नाही आहे. म्हणजे ती प्रार्थनातलं प्रत्येक वाक्य उच्चारताना त्या वाक्याचा जो आशय आहे, त्या आशयाबरोबर आपलं मन पूर्णपणे आहे की नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपले सगळे रिसोर्सेस त्या आशयाप्रमाणे ते वातावरण किंवा ती गोष्ट घडावी अशा दिशेने आपली ती सगळी ऊर्जा आपण लावली आहे का? तर तसं काही दिसत नाही. सगळं थोडंसं कॅज्युअली आणि अशा स्वरूपाने अ, घडताना दिसतं आणि त्यामुळे त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. आता इव्हन भारत समाज ज्या करतानाही जे काय रिच्युअल वगैरे करत असतील, परंतु ते करत असताना त्यातून ज्या ज्या देवतांना आपण आवाहन करतो आणि ते आवाहन करून त्यांना जे जे काय करायला सांगतो, तर त्या सगळ्या गोष्टीवर आपलं मन स्थिर करून त्याप्रमाणे त्या गोष्टी घडत आहेत, अशी भावना आपल्या आतमध्ये त्यावेळी असते का? तर ती बहुतेक तशी काही नसते. आपण एक रुटीनली ते सगळे मंत्र म्हणत असतो, रुटीनली त्या सगळ्या शारीरिक पातळीवरच्या क्रिया करत असतो, फूल वाहणं, हे करणं, ते करणं. परंतु त्यातून असा काही फोर्स किंवा अशी काही ऊर्जा किंवा असा एक आंतरिक प्रतिसाद काही निर्माण होताना दिसत नाही. मग त्यामुळे मग असले रिच्युअल करण्यात काय फायदा आहे? म्हणजे कृष्णमूर्तींनी जो ह्या सगळ्या गोष्टी नाकारल्या, त्या यामुळेच नाकारल्या की त्या सगळ्या खूप मेकॅनिकली लोकांना करायची सवय झाली होती आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नव्हतं. परंतु लोकांमध्ये असं त्यांचा विचार असायचा की हे केल्याने असं होतं, तसं होतं आणि तसं काहीच होत नव्हतं. मग त्यामुळे मग असं सगळं जे वेस्टफुल ॲक्टिव्हिटी आहे, त्याचा काही उपयोग नाही म्हणून त्यांनी ते सगळं नाकारलं. पण खरोखर जर त्याप्रमाणे आपण केलं तर त्यातून काहीतरी निष्पन्न होऊ शकतं. पण आता सगळ्यात मुख्य अडचण हीच आहे की थिओसॉफी वाचून किंवा इतरही अनेक ग्रंथ वाचून आपल्याला काय केलं पाहिजे हे तर माहिती आहे. परंतु ते माहीत असून सुद्धा तसं आपल्याकडून घडत नाहीये. आणि ती मुख्य अडचण आहे. तर ते तसं का घडत नाहीये याचा आपण काही शोध फारसा घेताना दिसत नाहीये. आपल्याला माहिती आहे सगळं, की अमुक मंत्र म्हणताना अमुक असं होतं किंवा हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ही सगळी व्यवस्था अशी आहे. ही सगळी माहिती आपल्याला अचूकपणे आपण मिळवलेली आहे. थिओसॉफी वाचून किंवा अनेकही इतर प्रकारे. परंतु त्याप्रमाणे आपल्या रोजच्या जीवनात कृती घडताना दिसत नाहीये. आणि त्यामुळेच मग कृष्णजींचं जे एक वाक्य आहे ते प्रत्ययाला येतं, की नॉलेज डज नॉट चेंज, नॉलेज डज नॉट ब्रिंग चेंज इन अ ह्युमन बीइंग. म्हणजे केवळ माहिती आहे म्हणून त्या व्यक्तीत बदल घडून येईल असं नाही. त्या ज्ञानाच्या अनुषंगाने त्याच्या जीवनात कृती घडली पाहिजे आणि मुख्य अडचण तीच आहे, की थिओसॉफी प्रमाणे आपल्याला फॅक्च्युअली माहिती आहे, की काय नेमकं केलं पाहिजे याची माहिती आहे. परंतु ते नेमकं कसं करायचं किंवा का घडत नाहीये, काय अडचण आहे, ते आपल्याला शोधून काढलं आणि ते प्रत्येकाने त्याचं शोधायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. सर विचारू काय? हो, विचारा संजय. सर आता प्रश्न असा होता की आपला आजचा विषय खूप छान आहे, उन्मिलन जे आहे, आंतरिक उन्मिलन. तर म्हणजे परंपरेमध्ये पण याला सहस्त्रदल कमल असं म्हणलेलं आहे की अनंत पाकळ्या उमलतात जीवनाच्या आणि त्याच्या संभावना पण उमलतात अनंत अशा.
तर कृष्णमूर्ती एका ठिकाणी म्हणले होते की तुम्ही एका समुद्रात सफरीला आता निघाला आहात आणि याला किनारा नाहीये. तर खरंच म्हणजे या संभावनाला पण किनारा नाहीये का? आणि तसं असेल तर मग जे तुम्ही म्हणले की जीवनमुक्त अवस्थेमध्ये सगळं काही आकलन उमलतं आणि त्याच्यानंतर त्याची म्हणजे निर्वाण होतं. या दोन्हीमध्ये मला थोडं हे झालं काय म्हणजे हो. स्पष्टता नाही, पाहिजे. किनारा म्हणजे एक असं स्थान की जिथं प्रवास संपतो. हं. तर जीवनामध्ये प्रवास संपेल असं काही स्थान नाहीये. हां, हां. कारण जीवन म्हणजेच एक प्रवाह, एक मूव्हमेंट, एक हालचाल. आणि तसं असेल तर ती हालचाल संपणं किंवा थांबणं म्हणजेच जीवन संपणं असं आहे. तर जीवन ही संपणारी गोष्ट नाहीये. तर हा अथांग असा प्रवाह आहे. त्याला काही लिमिट नाही. म्हणजे इनफॅक्ट कृष्णमूर्तींनी पण वर्णन करताना असं केलेलं आहे, की ते इतकं अथांग होतं, की त्याच्यामध्ये डेप्थ या शब्दाला म्हणजे सखोल या शब्दाला काही अर्थच उरला नाही. कारण तिथं कुठलंही मोजमाप हे कुचकामाचं होतं. कारण सगळ्या दिशांनी ते अथांग असं पसरलेलं अस्तित्व होतं. तर इतकं अथांग असलेल्या अस्तित्वात तुम्ही त्याची सीमाच तुम्हाला कळू शकेल. म्हणजे सीमा नसतेच त्याला. देअर इज नो लिमिट म्हणजे किनारा नाहीच आहे. नाही पण आता हे उन्मिलन जे आपण वापरला शब्द तर हे हो. हे तुम्ही म्हणले की सगळ्या शक्यता सगळ्या संभावना संपल्यानंतर ते निर्वाण येतं. मग ह्या निर्वाण आणि जीवनामध्ये नाही, नाही, नाही त्याच्यामध्ये काय आहे, की असं मी स्पष्टीकरण दिलं होतं, हं, की हा जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म हे हं, जे चक्र आहे, हं, या चक्रातून जे उन्मिलन होणार असतं, हं, ते उन्मिलन जेव्हा पूर्णपणे होतं, हं, तेव्हा मग या चक्राची आवश्यकता राहत नाही. हं, कारण ह्या चक्रातून आणखी उन्मिलन होण्याइतकं काही आणखी बाकी शिल्लक नसतं. आणि त्यामुळे मग हे चक्र चालू राहणं हे निरर्थक ठरतं. आणि निसर्गामध्ये कुठलीही निरर्थक गोष्ट घडत नाही. आणि त्यामुळेच मग हे चक्र थांबतं त्या व्यक्तीच्या बाबतीत. पण याचा अर्थ त्याचं आंतरिक उन्मिलन थांबलंय का? नाही. ते उन्मिलन वेगळ्या पातळीवर, वेगळ्या प्रकारे ते चालू राहतं. फक्त त्या उन्मिलनासाठी त्याला ह्या चक्रातून पुन्हा पुन्हा जाण्याची गरज उरत नाही. म्हणजेच मग तो या प्रकारच्या जीवनातनं मुक्त झालेला असतो. म्हणून त्याला जीवनमुक्त म्हणतोय आपण. परंतु याचा अर्थ तो थांबला किंवा पोहोचला असा होत नाही. तर एक वेगळ्या प्रकारचं जीवन, वेगळ्या पातळीवरचं उन्मिलन सुरू होतं त्या ठिकाणी. सर मग की जे निर्वाणानंतर पण असतं उन्मिलन मग असं म्हणता येईल का? हो, हो, हो. कारण ते उन्मिलन होत राहणं हाच एक जीवनाचा गुण आहे. म्हणजे जिवंत असण्याचा गुण आहे. मग स्वरूपाला कारण आपली जी समाज आहे ही स्वरूपाची ही तर फारच अनंत पातळीवर आहे मग हे तर. हो, हो, हो. कारण आपल्याला जेव्हा आपण स्वरूप म्हणतो, तेव्हा ते स्वरूप त्या पातळीवरचंच स्वरूप आपल्याला दिसतं. पण जेव्हा आपण ती पातळी सोडतो, तेव्हा ते स्वरूप आणखी पूर्ण बदललेलं असतं. आता दैहिक पातळीवर आपल्याला जे जीवनाचं स्वरूप दिसतं, हं, आता तिथून तुम्ही समजा नेक्स्ट जगतामध्ये गेला म्हणजे ॲस्ट्रल प्लेनवर गेलात, तर हं, तिथलं जीवनाचं स्वरूप या भौतिक ह्याच्यापेक्षा पुष्कळ वेगळं असेल. हं, म्हणजे तिथे तुम्हाला अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरजच नाहीये. हं, आता इथे दिवस-रात्र आहेत, तर दिवस-रात्र हा प्रकारच नाहीये. हं. इथले जे द्रव्य किंवा मॅटरची जी अवस्था आहे, ती तिथल्या मॅटरची अवस्था अगदीच वेगळी आहे. आणि तिथं आणखी एक ॲडिशनल डायमेन्शन आहे, जे इथं आपल्या अ, अ, या भौतिक पातळीवर नाहीये. हे आपलं त्रिमितीय विश्व आहे. ते चतुर्मितीय विश्व असेल. म्हणजे संपूर्ण आपलं जे आकलन आहे, जो पर्स्पेक्टिव्ह आहे, जो व्ह्यू आहे, तो बदलतो. वरच्या जगात जाऊ लागतो. वरचं या दृष्टीने म्हणतोय, की एक-एक डायमेन्शन वाढत जातं आणि जितकं डायमेन्शन वाढेल तितका फ्रीडमचा स्कोप हाही खूप वाढत जातो. म्हणजे मग लोअर डायमेन्शनचं जीवन आपल्याला खूप संकीर्ण आणि लिमिटेड वाटायला लागतं. जेव्हा तुम्हाला हायर डायमेन्शनच्या जीवनाचा उलगडा होतो त्यावेळी.
किती डायमेन्शन आहे, किती डायमेन्शन आहे? हा हा विजयभाई काही विचारायचं आहे तुम्हाला? हा हा हे डायमेन्शनचा आपण आता उल्लेख केला, होय. तर असे डायमेन्शन्स किती आहेत? आपण 16 कला म्हणतो, 16 कला म्हणजे पूर्ण पुरुष, तो भगवान श्रीकृष्ण म्हणा किंवा भगवान राम, तर असे 16 डायमेन्शन्स आहेत की व्हॉट इज द नंबर किंवा नाही, आणखी आणखी जास्त असतील, कारण 16च वर ते थांबायला असं काही नाही आहे. इनफॅक्ट क्वांटम फिजिक्समध्ये ते 11 डायमेन्शन म्हणतात आणि नंतर मग ते आता 23 डायमेन्शन पर्यंत सुद्धा त्याचा उल्लेख केला आहे की 23 पर्यंत डायमेन्शन्स असू शकतात स्पेसचे. हा पण कुठलंही त्याला लिमिट असेल असं काही दिसत नाही. म्हणजे आपल्याला माहिती नाही एवढंच आपण म्हणू शकतो. त्यामध्ये म्हटलं तर त्याला नंबर नाही. होय, कारण कुठल्या तरी नंबरवर ते थांबणं हेही काही असं पॉसिबल दिसत नाही. म्हणजे कारण तो आपण ठरवलेल्या नंबरावर ते कशाला थांबेल. मग आपलं आताचं जे लिव्हिंग आहे, म्हणजे सामान्य म्हणतात आपण 3 डायमेन्शन आणि टाइम्स 4 डायमेन्शन म्हणतो, हे बरोबर आहे का? हा, आता आपण 3 डायमेन्शनल याच्यामध्ये टाइम हे डायमेन्शन हे 4थं डायमेन्शन आपण इथं मानलेलं आहे ह्या भौतिक जगामध्ये. परंतु ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये जे 4थं डायमेन्शन आहे ते टाइम हे नाही आहे. ओके. ते 4थं डायमेन्शन हे म्हणजे भौमितिक आहे. म्हणजे जसे आपले 3 परस्पर रेक्टँगल डायरेक्शन असतात, तर ही एक 4थी आणखी त्याच्यामधलीच. ते स्पेशल डायमेन्शन आहे, टाइम डायमेन्शन नाही आहे ते. बरोबर. म्हणजे ही जी डायमेन्शन्स सांगितली आहेत थिओसॉफीमध्ये, ती सगळी स्पेसशी निगडीत डायमेन्शन्स आहेत. नॉट टाइम ॲज अ डायमेन्शन. कारण टाइम हे फक्त ह्या 3 डायमेन्शन पर्यंतच असतं. म्हणजे लोअर वर्ल्ड जे आहेत तिथपर्यंत तो टाइमचा सेन्स असतो. पण नंतर हा सेन्स पूर्ण वेगळा होत जातो. बरोबर. म्हणजे आता समजा आपण म्हटलं की स्वर्गलोकामध्ये काहीतरी 700-750 वर्ष त्या व्यक्तीला राहावं लागतं. पण जेव्हा तो स्वर्ग लोकात राहायला लागतो तेव्हा त्याचा टाइमचा सेन्स हा या भौतिक जगातल्या टाइमच्या सेन्सपेक्षा अगदी वेगळा असतो. बरोबर. आणि त्यामुळे ते 700-750 वर्षही त्याला की असा फार दीर्घकाळ वाटत नाही. इनफॅक्ट जेव्हा त्याची पुन्हा पुनर्जन्माची प्रोसेस सुरू होते तेव्हा त्याला असं वाटतं की इतकं स्वर्गसुख मला इतक्या लवकर सोडावं लागतंय आणि पुन्हा नवीन देहात जावं लागतंय. तर ते त्याला खूप लवकर संपल्यासारखं वाटतं. आणि आपल्याला असं वाटतं बापरे 750 वर्ष तिथं कितपत पडावं लागणार असं. टाइम सेन्स हा वेगळा असतो. बरोबर. रिलेटिव्हिटी ऑफ टाइम डायमेन्शन जे म्हणतात, की सुखामध्ये आपला सुख जातो, दुःख आपल्याला दुःख होय. रिलेटिव्हिटी जी आहे ती त्या प्लेन मध्ये पण आहे. होय, म्हणजे हा सायकोलॉजिकल सेन्स ऑफ टाइम जो आहे, हा. की आता एखादं आपण कंटाळवाणं काम करत असू तर आपल्याला 5 मिनिटं पण खूप दीर्घकाळ वाटतो. आणि एखादं खूप इंटरेस्टिंग काम करत असू तर 5 तास सुद्धा आपल्याला खूप छोटे वाटतात, अल्प काळ वाटतो. तर तो जो एक टाइमचा सेन्स आहे तो बदलतो त्या मानसिक अवस्थेप्रमाणे. बरोबर. त्यामुळे हायर डायमेन्शन वर्ल्डमध्ये टाइम सेन्स हा वेगळ्या प्रकारचा असतो. हा. तो इथल्या 3 डायमेन्शनल वर्ल्ड मधला पेक्षा वेगळा असणार तो. हा. आणखी 1-2 प्रश्न विचारू शकता तुम्ही, कारण तसा थोडा वेळ आहे अजून. नमस्कार. माझा प्रश्न नमस्कार. असा होता सर की प्रारब्ध कर्म योगानुसार जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर करत असाल होय. आणि मगाशी जी आपण चर्चा केली त्याप्रमाणे आपलं याच्याप्रमाणे मनाची स्वच्छता किंवा स्पेस तयार करणं होय. हे सुद्धा मग प्रारब्ध कर्माप्रमाणेच घडत असतं
का तो एक प्रकारचा पुरुषार्थ आहे की जो व्यक्ती हित करण्यासाठी आलेली आहे किंवा करू शकते, म्हणजे हा त्याच्या बरं. अखत्यारीत येणारा विषय आहे किंवा नाहीये. बरं. काही बरं. सगळंच घडणार, हे सगळं प्रारब्ध कर्म प्रमाणात जर घडणार असेल तर मग मानवाच्या हातामध्ये किंवा पुरुषार्थामध्ये बदल करण्याचा कोणताच नाहीये का पर्याय. नाही, तोच म्हणजे तो जो ती जी एक संकल्पना किंवा तो जो एक विचार आहे, तोच मुळात चुकीचा आहे. की समजा आता एखादं मशीन आहे, त्या मशीनचं सगळं जे काय काम आहे किंवा फंक्शन आहे वगैरे ते सगळं प्री डिटर्मिन्ड आहे. म्हणजे ते त्याचं प्रारब्ध झालं आणि त्याप्रमाणे ते मशीन काम करत राहील. मग जे काय प्रारब्ध आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीच ते मशीन करू शकणार नाही. म्हणजे तेच मशीन ज्यासाठी डिझाईन केलं गेलेलं आहे, त्या गोष्टी व्यतिरिक्त ते दुसरं काहीच करू शकत नाही. तर त्याचं प्रारब्ध तेच झालं की तेच करत राहणं. परंतु सजीवाच्या बाबतीत असं नाही आहे. मनुष्य हा एक सजीव आहे, तो काही एक निर्जीव यंत्र नाही आहे. तर सजीव आहे म्हणजे तो जे काय प्रारब्धानुसार घटना घडत आहेत, त्या घडत असताना सुद्धा तो काहीतरी करू शकतो. काही कृती करू शकतो, काही गोष्टी करू शकतो. कारण तो सजीव आहे, म्हणजे तो निर्जीव यंत्राप्रमाणे नाही आहे. आणि तसं जर असेल, तर मग त्या प्रारब्धाप्रमाणे ज्या घटना घडायच्या घटना, परंतु त्या घटनांच्या परिणामस्वरूप जे काय होणार असतं, ते तो बदलू शकतो. म्हणजेच आता काय आहे, की पूर्वीच्या अ, कर्माप्रमाणे त्याने जे काय फोर्सेस क्रिएट केले आहेत, की ज्या फोर्सेसमुळे ते प्रारब्ध, त्या प्रारब्धातल्या घटना त्याच्या जीवनात घडत आहेत. म्हणजे त्या घटना आपोआप घडत नाही आहेत. त्या घटना घडण्यासाठी जे फोर्सेस किंवा ऊर्जा आवश्यक आहे, ती ऊर्जा त्याच्या कर्माच्या रूपाने तिथं ऑलरेडी आहे आणि त्यामुळे ते तसं घडतं आहे. आता ती जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळे जे काय घडतं आहे, तर त्या ऊर्जेमध्ये ती व्यक्ती ती घटना घडत असताना आणखी ऊर्जा टाकू शकते. आणखी त्याच्यामध्ये काही कृती ॲड करू शकते, की ज्यामुळे मग ती जे प्रारब्धानुसार जी घटना घडते आहे, त्या घटनेचा जो परिणाम ह्या विना जो झाला असता, तो या कृतीमुळे वेगळ्या स्वरूपाचा होऊ शकतो. आणि तसा वेगळ्या स्वरूपाचा झाला, की मग आपण असं म्हणू शकतो, की प्रारब्धाप्रमाणे त्या घटना घडली त्याच्या जीवनामध्ये, परंतु त्या घटनेचा परिणाम याने बदलून टाकला. त्याच्यामध्ये आणखी ॲड करून. म्हणजे आता उदाहरणार्थ, मी एक उदाहरण कर्माच्या व्याख्यानात हे दिलं होतं, की एखादी व्यक्ती तुम्हाला हिट करते आहे. की त्या व्यक्तीचा ठोसा जो आहे, तो ती व्यक्ती तुम्हाला ठोसा मारणार आहे. आणि त्याप्रमाणे ती व्यक्तीने तो ठोसा तुमच्याकडे येतो आहे. आता तुम्ही जर म्हणालात, की प्रारब्ध आहे त्याप्रमाणे घडणारच आहे, काहीच करता येणं शक्य नाही, तर नक्कीच तुम्हाला तो ठोसा लागणार आणि तुम्ही पडणार. परंतु ती व्यक्ती तुम्हाला ठोसा मारते आहे, तुम्हाला दिसतंय की तो ठोसा तुमच्या दिशेने येतो आहे. अशा वेळी तुम्ही पटकन एक ॲडिशनल ॲक्शन तिथे इंट्रोड्यूस केली, की तुम्ही त्या ठोशाच्या मार्गातनं बाहेर पडलात. हालचाल तुम्ही केली आणि त्या हालचालीमुळे तुम्ही त्या ठोशाच्या मार्गाच्या बाहेर झालात. तर ठोसा मारण्याची प्रक्रिया तर पूर्ण झाली, पण तो ठोसा तुम्हाला लागला नाही. आणि तो न लागल्यामुळे तो लागल्यातून जो परिणाम उद्भवला असता, तो परिणाम नाही झाला. म्हणजे प्रारब्धाप्रमाणे ठोसा मारण्याची घटना घडली, परंतु त्याचा परिणाम जो तुम्हाला इजा होण्यात होणार होता, ती इजा काही तुम्हाला झाली नाही. कारण तुम्ही एक ॲडिशनल तिथं कृती इंट्रोड्यूस केली. तर अशा प्रकारे कर्माचे परिणाम आपल्याला बदलता येऊ शकतात. आणि ते परिणाम बदलण्यासाठी जी आता वर्तमानात जेव्हा ती घटना घडते आहे, त्यावेळी आपण ॲडिशनल कृती करून ते परिणाम बदलू शकतो. फक्त या ठिकाणी आपल्याला फक्त हे माहीत नसतं, की काय कृती केली असता तो परिणाम बदलू शकेल, हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे ती कृती आपण अ, अ, करण्यात अपयशी ठरतो. परंतु आपल्या अवलोकनातून किंवा आपण जर आपल्या जीवनाचं आकलन करण्याच्या दिशेने जर आपलं जीवन जगत असू, तर मग बऱ्याच वेळा आपल्याला आधीच कल्पना येते, की अशी प्रकारची घटना घडणार आहे, त्या घटनेचा परिणाम अशा स्वरूपाचा होणार आहे. तर
त्या घटनेला तोंड देण्यासाठी ही कृती करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तयार असता आणि ती कृती करून तुम्ही तो परिणाम टाळता. तर तसं होऊ शकतं. इथं म्हणजे असं असं मी फिक्स नाहीये, की आता एखाद्याने सांगितलं प्रारब्ध ठरलेलं आहे, मी काहीच करू शकत नाही, हेल्पलेस आहे. मनुष्य कधीही हेल्पलेस नसतो. तो स्वतःला हेल्पलेस बनवतो त्याच्या विचारांनी. नाही, इथे असा प्रश्न तयार होतो की जी हा ठोसा येणार होता माझ्या दिशेनं, हा तो ठोसा चुकवणं हे सुद्धा माझं प्रारब्ध कर्मच होतं, की माझं ती मी केलेलं स्वतःच हे आहे या हो, जन्मातलं ते किंवा प्रारब्ध कर्म या दिशेने होतं, की ती ठोसा चुकवण्याची क्षमता तुमच्यात आहे का? ती जर असेल, हम्म. तर मग ते प्रारब्धाप्रमाणेच ठरलं मग ते. कारण कसं आहे, शेवटी परत हा प्रश्न निर्माण होतो की ते प्रारब्धाप्रमाणे घडलेलं आहे का माझ्या कृतीमुळं किंवा मी त्या ऍडिशनल ऊर्जा दिली होय. त्यामुळे ते घडलं. हा परत तो नाही एक आता नवीन नाही नाही, यामध्ये गंमत अशी आहे, की जे काय प्रारब्ध आहे ना, ते प्रारब्ध हे हम्म, तुमच्याच कृतीतनं निर्माण झालेलं आहे. ते काही लादलं गेलेलं नाहीये तुमच्यावर. बरोबर. जे प्रारब्ध आहे ते तुमच्या कृतीतून तयार झालेलं आहे आणि हम्म, त्यामुळे त्या प्रारब्धात जर काही बदल व्हायचा असेल तर तोही तुमच्या कृतीतून शक्य आहे. हम्म. ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे प्रारब्ध लादलेलं नाहीये, निसर्गाने लादलेलं नाहीये माणसावर. हा, ते आपणच हे केलेलं आहे, म्हणजे आपणच आपल्याच आपल्याच आपल्या जगण्यातून निर्माण कृतीचाच झालेलं आहे ते. रिस्पॉन्स आहे तो, म्हणजे हा ठीक आहे. हा, तर आपल्याकडे जो प्रारब्ध आणि पुरुषार्थ असा जो भेद होय केला जातो, होय तो तुम्ही सांगितलं ते आपण त्या मार्गातून दूर होण्याची प्रक्रिया हा पुरुषार्थ झाला आणि ठोसा येणार हे प्रारब्ध झालं. होय. म्हणजे प्रारब्धाला तुम्ही प्रारब्धाचा परिणाम किती तुमच्यावर करून घ्यायचा हा पुरुषार्थ आहे, असं जर एका दृष्टीने म्हटलं, किंवा प्रारब्ध नाही नाही आपल्याकडे नाही, खरा खरा पुरुषार्थ म्हणजे मग ती क्रिएटिव्हिटीच म्हणायला पाहिजे. म्हणजे हा तुम्ही प्रारब्धच निर्माण करत नाही. हो, पण ते झालंय ते जेव्हा समोर तर येतं. नाही, ते ते आता झालं आहे, ते पुरुषार्थ नव्हता म्हणून झालं. आणि आता हा पुरुषार्थ जर असेल तर तुम्ही नवप्रारब्ध होऊ देणार नाही आणि जे काय हा प्रारब्ध तयार झालेलं आहे त्याला अशा प्रकारे तोंड दिलं जाईल की त्यातून पुन्हा हा, नवीन काही घडणार नाही असं. बरोबर आहे. हा, म्हणजे नवीन प्रारब्ध न करणं हा पुरुषार्थ झाला, परंतु जे होय प्रारब्ध समोर येतं ते कुठल्याच प्रकारचे विचलित किंवा मानसशास्त्रीय आशय जमा न होता होय ते बघून मोकळं होणं हा होय पण एक पुरुषार्थाचा भाग होऊ शकतो. होय होय म्हणजे राग येण्यासारखी परिस्थिती असताना सुद्धा राग हा, येऊ न देणं हा खरा पुरुषार्थ. बरोबर. आणि राग आला तर मग तो पुरुषार्थ नाही राहिला, मग ते प्रारब्धाप्रमाणे घडलं ते. बरोबर. तर एखादी व्यक्ती आपल्यावर रागावली आणि आपण त्याला हा, प्रत्युत्तर म्हणून त्याच्यावर रागावलं तर मग त्याच्यात पुरुषार्थ काही नाहीये. बरोबर. पण ऍक्च्युअली बरोबर. आपल्याकडे वेगळं उलट समजलं जातं. हो, जर एखाद्या रागावलेल्या व्यक्तीसमोर आपण शांत राहिलो तर समजतात की याच्यात काही पुरुषार्थ नाहीये. उलट समजतात. आणि बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त आपण रागावलं तर म्हणतात की हा ह्याच्यात पुरुषार्थ आहे, ह्याच्यात दम आहे. असं सगळं उलटी समजूत आहे आपली प्रचलित जी आहे ती. माणूस जेवढा रिॲक्टिव्ह तेवढा तो चांगला आणि होय. तेवढा त्याच्यात दमखम आहे आणि रिॲक्टिव्ह नसेल तर मग काही दमखम नाही असं समजतात ते. बरोबर आहे. मला वाटतं तर वेळी संपलेली आहे. 12:10 झालेले आहेत. तर आपण आता हे मीटिंग इथं थांबूया आणि मग पुढचं जे व्याख्यान असेल ते ऑगस्टच्या शेवटच्या रविवारी. त्यावेळी मंत्र जप वगैरे ह्या विषयावर असेल ते ऑगस्टमधलं व्याख्यान. तर तेव्हा आपण भेटूया. आता ही मीटिंग मी इथंच थांबवतो.